आता हे ज्यूस खतम झाला. या एकट्या पोराने प्याला, आमच्या दीदीनं पण प्याला. कटिंग कर मग, कटिंग कर त्याची आणि त्याच्यात टाक, त्या याच्यात टाक, बाउलमध्ये टाक, बाउलमध्ये. हां कटिंग बरोबर कर, एक 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 टाक. हां टाक, कटिंग कर, काही नाही होत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही बरे असताल. आणि आजचं आमची सकाळची सुरुवात झाली आहे मित्रांनो. आणि हे पद्धत आमचा ज्यूस बनवायला. हा तर मित्रांनो, आजचा ब्लॉग फारच एक्साइटिंग. आणि घरामध्ये मॉर्निंगला आम्ही काय करत असतो, बऱ्याच लोकांचे कमेंट आले होते मला की भाऊ तुम्ही सकाळ सकाळी नाश्त्याला लेकरांना काय देत असतात, कारण की तुमचे लेकर खेळायला ते हात घाललाय. तुमचे लेकरं सकाळ सकाळी उठतात आणि माझ्या पाठी मागं फिरतात. तर तुम्ही लेकराला काय देतात, नाश्त्याला काय देतात आणि दुपारच्याला काय देतात, जेणेकरून लेकरू नाही का तंदुरुस्त आणि फिट राहील. तर आता तुम्ही बघा मित्रांनो, मी काय करतोय. एंजल चल बेटा सुरू होत आहे. आता ते आपल्या एक केळ घे तिथून. तर मित्रांनो आपल्याकडे फ्रीज नाही आहे, तर आपण केळं आपले मशनीवर ठेवलेले आहेत. काल आणले होते. 2 घे, 2 नाही 3 घे, 3. आता ही 3 केळं घेत आहे मित्रांनो. हा हा घे ना, काही नाही होत. काढे. आम्ही आता हा केळ्याचा ज्यूस बनवणार आहे. आता याचा शेक होणार. आता हे शेक आमची एंजल करणार आहे ना एंजो. याला आता हे रुपाने दूध कापून द्या माझ्या हाताला. ओके तुला कापून देतो मी. हेच तुटलं. काय कटिंग कर मग, कटिंग कर त्याची आणि त्याच्यात टाक, त्या याच्यात टाक, बाउलमध्ये टाक, बाउलमध्ये. हां कटिंग बरोबर कर, एक 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 टाक. हां टाक, कटिंग कर, काही नाही होत. ओके सोडून दे, हे पण घे. ओके आता याचं फार सोपं आणि एकदम इझिली पद्धतीने काय करायचं, शेक करून घ्यायचा. हे पहा आता आमची एंजल किती सुंदर कटिंग करून आता केळं टाकायला. लय हुशार येतो एंजल आहे ना. तू रोज करते ना असं. बरं दुसरं घे. आता दुसरं. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या लेकरांना भावाला नाही का सकाळ सकाळी हेल्दी फूड्स आणि डाएट वगैरे, चायच्या ऐवजी चाय नका देऊ. चहानं लेकरांची तब्येत खराब होते. त्याच्यामध्ये जी पत्ती असते ना, ती पत्ती चांगली नसते शरीरासाठी. हे पहा आता हे एंजल आता कटिंग करायला लागली केळाची. आता केळ कट झाल्याच्या नंतर याच्यामध्ये दूध टाकले जाईल. हे बघा तुम्ही, दूध याच्यामध्ये थोडी साखर पण टाकायची बरं का. एकदम साखर कुठे, साखर गाडी आतमध्ये जास्त आहे आमची. आम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागतं घरामध्ये. आपलं घर छोटं आहे मित्रांनो. लवकरच हे पहा तुम्ही आता बघा. नाही नाही एंजू सरक, एंजू सरक, दादू सरक, दादू सरक. ओके हे पहा आज उशीर झाला उठायला. झाली मम्मा कटिंग. 3 टाकून दे पुरे. हो ना बकरी नाश्त्याला काही नाही. बस काय संडास करू लागली बकरी म्हणे ना. जाऊ दे काढून टाकू तिला. हे नवीन येणार आहे ना आज, वगैरे कशाला ठेवायचं नाही का. आता आज सकाळ सकाळी थोडा उशीर झाला उठायला. त्याचं कारण फक्त रात्रीचे व्हिडिओ एडिटिंग करणं आणि बऱ्याच काही गोष्टी. काय मम्मा झालं. आता त्याच्यामध्ये दूध टाक. मी टाकू, थांब मग इकडे सरक, मी टाकतो. हे बघा मित्रांनो याच्यामध्ये गरम गरम दूध टाकायचे.
आपल्या पद्धतीनं टाका आपण. तल धर बस पप्पा दादू काय पे खाली ठेवून हे बघा. आता हे ज्यूस आणि रेडी झालेलं आहे. आता याला फक्त आपल्याला काय करायचंय, साखर टाकायची जरशी. साखर टाकून त्याला ग्राइंडरनं बुर्र करून 30 सेकंड मध्ये रेडी. आण ना साखर, 1 वाटी साखर आण. आणि लय सोपी पद्धत आहे मित्रांनो बरं का, ज्यूस बनवायची एकदम सोपी पद्धत आहे. ऐ ऐ ऐ ऐ आताच अंडा खाल्लं ना तू. बॉय म्हण त्याला. आता त्याला वाटतंय मला पण द्यावा. अरे बाबा ते तुला आता अंडा खाल्लंस तू, तू नको खाऊ. हा तू समजत कसं नाहीये. हा फटके टाको का तुला. आवा नाही छोट बाळ आहे, लय हुशार बाळ आहे. आता सकाळची सुरुवात मित्रांनो माझ्या घराची तुम्ही कमेंट केल्यामुळं म्हणून मी दाखवली की मी सकाळी काय करत असतो, माझ्या लेकरांना मी काय चारत असतो. आणि सकाळी म्हणजे ए बाई ऐकत नाही पोरग, तुला काय गरजच नाही रुपा जायची. थांब ना इथं. हे पाय पोरग ऐकत नाही पोरग. मग ती पोरगी पाडून टाकन ना, माहित नाही ती पोरगी कशी. तर त्याला पाड ना थोडं. थांब एंजल होती एंजल. आता त्याला प्यायचंय ते, ऐकत नाही ते. लय हुशार आहे ते पोरग. शाळेची तयारी करायची मालकीची. शाळेत पाठवलं त्याची टीचर नाही पण आली तर पाठव दिलं शाळेत. असं शाळेत गेलं नाही करू बरोबर आहे. साखर आणली का. हा साखर टाका. ओके खाली घ्या, जरा फिट करा आणि चालू करा. नाही का लेकर आमची अशी लेकरं. मला खाली यावं लागेल. तुला प्यायची तर तू. हा थांब 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 थांब. दिदी द्यायला दिदी घे रे, चालू कर ना. चालू खालचं दाब वरचं दाब. थांब थांब थांब. त्याला हे होती थांबते. तू रोज चालू करतीस ना, तुला माहित नाही का. हा थांब आता चालू कर. कर बंद. बंद केलं एकदा तर घडी काय चालू करायला. बंद कर ना. पागल म्हणी. अरे ते खराब होईन ते. हटकून करते असं ती रोज. एकदाच बंद करायचं, एकदाच चालू करायचं, खतम. खेळत नाही बसायचं त्याला. आता याच्यामध्ये अजून केळं ऍड कर रुपा. केळं ऍड कर याच्यामध्ये. 1 केळं ऍड कर त्याच्यात. अजून टाईट मिल्कशेक होऊन जाईल. अच्छा याला द्यायचं ते. दिवा हे बा द्यायला लागेल. मम्मा तोडणं फेक ना जाईल. जाऊ दे ना खाली. काही गरज नाही मम्मा एवढे जोरात करायची. तुला माहिती तू रोज बनवतीस ना. हा बस. याला दी पहिले, याला दी. हे पोरांनी हे पोरगा बाय भिकाऱ्या करायला. हा धर 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 धर. नान इकडे तिकडे. माग घे जरस. माग जा. माग वा माग वा माग.
पी मम्मा बैस. पहिला मला पिऊ दे बाबा. हे मला नाही या पोराला ती पाच पहिलं. हा आवाज अंडा खाल्लं ना त्याला. हे पाय हे पाय ठेव दे. ले, पी पी तू पी पी पी. पाच त्याने इधर जातो तरी इधर इधर एका साईडला ठेवी त्यांनी तोंडाला पाच. ए पेवती 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 एन्जॉय एन्जॉय पेवती. असं आहे बाबा आमच्या घरात. काय सांगा तुम्हाला हे पण पोरगं डायरेक्ट सगळ्यांना आवडते. डायरेक्ट ज्यूस डायरेक्ट तोंडाला लावा लागला. ले मोकार काय सांगा तुम्हाला. असं कोणी पिला असेल तर प्यावा. आता हे ते प्यायसाठी भांडणं चालू आहे त्यांची. एक तर अंड 4 वर्ष झालं. मला काय माहिती तुम्ही हे करणार. ददी आता हे डायरेक्ट आता हे ज्याच्यामध्ये ज्यूस बनवलाय यांनी त्याला डायरेक्ट आता हे नाही का हे पा तुम्ही पहा हे ज्याच्यात बनवलाय त्याला तोंड लो प्यायला लागलेत. पण जाऊ द्या प्यायला लागलेत. आता हे असं हे पाहिजे पाहिजे हे पाहिजे हे छोटं पाहिजे. दादा इकडं पाय राजू 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 हे पाहिजे आरडा वरडा करू करू पे मी. हे पहा मित्रांनो आता हे ज्यूस खतम झाला. या एकट्या पोराने प्याला आमच्या दीदीनं पण प्याला. तर आता लवकरच भेटू तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. माझी ब्लॉगिंग तर चालूच राहणार आहे. तुमचा सपोर्ट पण चालू राहू द्या आणि सबस्क्राईब लाईक शेअर दाबून करा. लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये. चला.